नमस्कार सर्वांना. निऑन सिटी कराटे स्पोर्ट्स फेडरेशनतर्फे सगळ्यांच्याकडे हार्दिक अभिनंदन. गेले 27 वर्ष आपण या ठिकाणी केळवे रोड ह्या ठिकाणी आपला हा कॅम्प ऑल इंडिया लेवलचा कॅम्प ह्या ठिकाणी आपण ऑर्गनाईज करतो. या ठिकाणून भारतामधल्या विविध राज्यामधून इथे मुलं आपल्या ह्या ट्रेनिंग आणि आपल्या अपग्रेडेशनसाठी येत असतात. हा कराटे हे सांगितलं गेलं तर बोलला गेलं तर कराटे ही मार्शल आर्ट जी आहे ही आता सध्या आपण जपानची मार्शल आर्ट म्हणून सांगतो, पण जपानच्या मार्शल आर्ट्स भरपूर आहेत. त्यामध्ये कराटे हा एक पार्ट आहे, जुडो आहे, त्यानंतर आपण सुमो आहे. त्यामध्ये कराटे आपण ही कला इकडे शिकवतो. पण कराटे ही कला ही स्वतः ही भारताची असून ती फॉरेननी ह्याचा जास्त विस्तार केला म्हणून आपण ती जपानची बोलतो. जर आपण पाहिलं तर भारताचे आपण कलर पैतू म्हणून बोलतो, जे आपण धोती घालून त्यानंतर दानपट्टा, त्यानंतर तलवारबाजी, लाठी खाठी या सगळ्या गोष्टी आपण ज्या वापरला जातो त्याच या जपान लोकांनी त्यांच्या फॉर्ममध्ये करून तिला आपला प्रेझेंट केलेला आहे. म्हणजे गोष्ट आपली पण पॅकेजिंग जपानची अशा पद्धतीने त्या लोकांनी आपल्याला प्रेझेंट केलं आहे म्हणून आपण जपानचं नाव घेतो. मुळात ही कला आपली आहे, तर आपला ह्या कलेवरती गर्व असला पाहिजे आणि आपण त्या रस्त्याने आपण डेव्हलप केलं पाहिजे. कराटे म्हणजे एक डिसिप्लिन, त्यानंतर एक रिस्पेक्ट आणि हार्डवर्क, सिन्सिरिटी, लॉयल्टी, पंच्युअलिटी या सगळ्या गोष्टीचा आपल्या ह्याच्यामध्ये काय होतं डेव्हलपमेंट होतं. त्यामुळे आपल्याला कुठल्याही क्षेत्रामध्ये जर आपल्याला काम करायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टीचा ज्या कराटेला ज्या क्वालिटी डेव्हलप होतात त्या ह्या आपल्या कुठल्याही क्षेत्रामध्ये म्हणजे त्याला आपण बोलू शकतो ऑलराऊंडर असं म्हणून आपण काम करू शकतो. तुम्हाला मॅनेजिंग करता येतात, तुम्हाला ट्रेनिंग एका टायमाला तुम्हाला क्राऊड हँडल करता येतो, सगळ्यांना मॅनेज करता येतात, सगळ्यांच्या ज्या गोष्टी असतात त्या टाईमप्रमाणे असतात त्याप्रमाणे आपण त्यांना समजून घेऊ शकतो, त्यांना समजून शकू शकतो, त्यांना प्रॉपर त्यांना लाईन लेवल देऊ शकतो, त्यांना प्रॉपर गाईड करू शकतो, त्यांना त्यामध्ये आपण इन्व्हॉल्व करू शकतो. त्या सगळ्या गोष्टीचा फायदा जो कराटेमध्ये आपल्यामध्ये येतो त्याचा सगळ्या गोष्टीमध्ये आपल्या विविध क्षेत्रामध्ये याचा फायदा होतो. आता या ठिकाणी गेले 27 वर्ष आपण जो कॅम्प करतो आहे, 27-28 वर्ष, ह्यामागचा आमचा हेतू आहे की जी मुलं आजकाल जी पिढी आहे ज्यांना फिजिकल फिटनेस हा पार्ट हा भरपूर लांबणीवरती गेलेला आहे आणि मोबाईल हा त्यांचा मेन हेतू राहिला. तर आपण 21व्या शतकात चाललेलो आहोत, तर मोबाईल आणि कॉम्प्युटर नॉलेज असणं हे भरपूर जरुरीचं आहे. तर त्याबरोबर कराटे पण हे असणं भरपूर जरुरीचं आहे, कारण त्याच्यामध्ये त्यांचा मानसिक विकास, बौद्धिक विकास, व्यावहारिक विकास, त्यानंतर आपण सामाजिक विकास या सगळ्या गोष्टीचा त्यांचा विकास ह्या कराटे फील्डमध्ये होतो. आज जो मी इथे उभा आज मी जो बोलतोय ज्याला म्हणतो आपण इंग्लिशमध्ये आपण स्टेअर फिअर्स बोलतो, म्हणजे 10 माणसासमोर बोलण्याची तो घाबरतो. पण कराटेमध्ये जी ट्रेनिंग असते, जी कॉम्पिटिशन असते त्यामध्ये शिकवलं जातं की तुम्ही सगळ्यांच्या समोर उभं राहून आपल्या स्वतःला कसं प्रेझेंट करू शकता आत्मविश्वासाने. ते कराटेमुळे आत्मसात होतं आणि त्यामुळे आपला कॉन्फिडन्स मोठा हाय होतो. त्यासाठीच अजून भरपूर असे विषय आहेत जे आपल्याला आजकालच्या 21व्या शतकामध्ये ते शिकणे आणि असणे भरपूर गरजेचे आहे, जे ऑलरेडी एवढ्या वर्षापासून कराटेमध्ये ऑलरेडी ऑटोमॅटिक होतात. या जे बेल्ट सिस्टम आहेत कराटेमध्ये, फर्स्ट टू व्हाईट बेल्ट, येलो बेल्ट, ऑरेंज बेल्ट, ग्रीन बेल्ट, ब्ल्यू बेल्ट, पर्पल बेल्ट, ब्राऊन 1, ब्राऊन 2, ब्राऊन 3, ट्रेनिंग कॅम्प, ब्लॅक बेल्ट, हा जो 4.5 ते 5.5 वर्षाचा जो कालावधी आहे या कालावधी मुलाला परिपक्व केलं जातं प्रत्येक गोष्टीमध्ये. असंच नाही की फक्त मारामारी करणं, सेल्फ डिफेन्स करणं असं नसून त्याला वैवाहिक, मानसिक, त्यानंतर इमोशनली कसं आपण स्वतःला कंट्रोल करायला पाहिजे, कसं आपल्या स्वतःला कुठल्या गोष्टीमध्ये आपण ढाळलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, कशी आपली दिनचर्या ठेवली पाहिजे, या सगळ्या गोष्टीचं नॉलेज हे कराटेमध्ये दिलं जातं. आणि त्या बेसवरती आम्ही व्हॅल्यू जे आजकालच्या मुलांमध्ये व्हॅल्यू हे दिलं जात नाही. कराटेमध्ये पहिलीच गोष्ट असते व्हॅल्यू, म्हणजे पहिलं तुम्ही डिसिप्लिन, रिस्पेक्ट करा. त्यासाठीच कराटेमध्ये पहिलं भाव केलं जातं. जेव्हा कुठलेही सिनियर्स भेटतात किंवा आपला अपोनेंट असतो त्याला पहिल्यापासून शिकवलं जातं की तुम्ही एकमेकांची रिस्पेक्ट करायला पाहिजे, एकमेकांना रिस्पेक्ट दिली पाहिजे. या सगळ्या पद्धतीने हे ट्रेनिंग असतं आणि ते ट्रेनिंग आजकाल मुलांना मिळणं हे भरपूर जरुरीचं आहे आणि मिळालंच पाहिजे ही माझी आशा आहे. आणि भरपूर बोलायचं आहे, बोला गेलं तर 1 ते 3 तास तुम्हाला असं रेकॉर्डिंग होऊन जाईल. पण जे नेमकं जे आहेत तेच नेमकं आता मी तुमच्यासमोर मांडलेलं आहे. जे शाळेमध्ये शिकवलं जातं व्हॅल्यू, त्याचप्रमाणे त्यामध्ये कराटेपेक्षा 100 पटीने शिकवलं जातं आणि त्याने तो मनुष्य आजकाल घडतो आणि घडला पाहिजे. तो कराटेमध्येच घडतो. हे माझं स्वतःचा एक्सपिरियन्स आहे आणि आज जो मी आहे तो त्याच्यामुळेच आहे. थँक्यू.